बोट आणि प्रवाह या टॉपिक वरती कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा तरी प्रश्न हा नक्कीच विचारलेला असतो. आता प्रश्न पाहूयात काय आहे. एक बोट ए या बिंदूपासून बी या बिंदूकडे निघालेली आहे. म्हणजे ए पासून बी कडे निघालेली आहे. बरोबर. बोटीचा वेग 24 किलोमीटर प्रति तास आहे. बोटीचा वेग म्हणजे आपण आपल्या सूत्रामध्ये काय लिहिलेलं असतं की बी बरोबर किती येणार 24. तसेच प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे पी ची किंमत आपल्याला काय मिळालेली आहे 3 किलोमीटर. हे सूत्र आपल्याला युट्यूब वरती आपण बनवलेलं आहे. ते आपण एकदा पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला हे समजेल हा व्हिडिओ मध्ये मी काय सांगतोय. तर प्रवाहाच्या दिशेने वेग व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती. तर या ठिकाणी आपल्याला काय काढायचे डी म्हणजे डायरेक्शन मधला वेग काढायचा. ओ म्हणजे काय काढायचा आहे नावेचा अपोजिट डायरेक्शन मधला प्रवाहाचा वेग काढायचा आहे. मग डी बरोबर काय डी बी पी बी अधिक पी म्हणजे काय येणार बी किती येतं बी आहे 24 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा म्हणजे पी किती आहे तर तो आहे 3 म्हणजे उत्तर काय येणार आहे आपल्या या ठिकाणी तर 27 किलोमीटर प्रति तास हा वेग कशाचा असणार त्या नावाचा कुठल्या डायरेक्शन मध्ये तर प्रवाहाच्या डायरेक्शन मध्ये आणि ओ म्हणजे काय ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जर त्या नावेचा वेग आहे तर त्या ठिकाणी मी काय सांगितलेलं आपण एक सूत्र बनवलेलं ओ बरोबर काय बी वजा पी म्हणजेच किती 24 किलोमीटर प्रति तास वजा 3 म्हणजेच काय तर 21 किलोमीटर प्रति तास हा वेग त्या नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणार आहे.